हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा, आवाज येतोय प्रभूजी माझा क्लिअर? येस प्रभूजी येतोय. ओके, ठीक आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर जनरली गौरकथेला सुरुवात करताना आपण एक विशेष जो श्लोक आहे चैतन्य चरितामृत मधला त्याने सुरुवात करतो. राधा माधव न म्हणता आपण जय श्रीकृष्ण जे पंचतत्व आहेत त्यांचे महिमा वर्णन करतो. तर त्या अनुसार आपण आज सुरुवात करूया. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष रविवार सकाळच्या गौर कथेमध्ये. आणि लवकरच गौर पौर्णिमा येते, तर त्या अनुषंगाने आपण हा 3 दिवसीय श्रवण उत्सव आपण याला म्हणू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया. जय जय श्रीकृष्ण, जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य, जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य, जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय अद्वैत चंद्र, जय गौर भक्त वृंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंदा. जय अद्वैत चंद्र, जय गौर भक्त वृंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंदा. जय जय श्री चैतन्य, जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय अद्वैत चंद्र, जय गौर भक्त वृंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंदा. जय अद्वैत चंद्र, जय गौर भक्त वृंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा. तर आज आपण या ठिकाणी एक विशेष श्लोक घेतलेला आहे चैतन्य चरितामृतातील. तर त्याचं आपण उच्चारण करूया. तर आपल्या सगळ्यांना श्लोक मिळाला असेलच, तर मी म्हणतो, मग आपण माझ्या मागे म्हणू शकता. कथंचन स्मृते यस्मिन् कथंचित् यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत्. दुष्करं सुकरं भवेत्. दुष्करं सुकरं भवेत्. दुष्करं सुकरं भवेत्. विस्मृते विपरीतं स्यात्. विस्मृते विपरीतं स्यात्. विस्मृते विपरीतं स्यात्. विस्मृते विपरीतं स्यात्. श्रीचैतन्यं नमामितम्. श्रीचैतन्यं नमामि. श्रीचैतन्यं नमामितम्. श्रीचैतन्य नमामि तम्. कथञ्चन स्मृते यस्मिन् कथंचन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत्. दुष्करं सुकरं भवेत्. विस्मृते विपरीतं स्यात्. विस्मृते विपरीतं स्यात्. श्रीचैतन्यं नमामितम्. श्रीचैतन्यं नमामि तम्. हरे कृष्ण. आपल्यापैकी कोणी म्हणू इच्छितो श्लोक? कथंचन स्मृते यस्मिन् कथञ्चन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत्. दुष्करं सुकरं भवेत्. विस्मृते विपरीतं स्यात्. विस्मृते विपरीतं स्यात्. श्रीचैतन्यं नमामि तम्. श्रीचैतन्यं नमामितम्. कथनञ्चं स्मृते यस्मिन् कथञ्चन स्मृते यस्मिन्
करं सुकरं भवेत् दुष्करं सुकरं भवेत् स्मरते विपरीतं स्यात् विस्मृते विपरीतं स्यात् श्रीचैतन्यं नमामि तम् श्रीचैतन्यं नमामिदम् कथञ्चन श्रुते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विपरीतं स्यात् श्रीचैतन्यं नमामिदम् कथञ्चन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विपरीतं स्यात् विस्मृते विपरीतं स्यात् श्रीचैतन्यं नमामि तम् श्रीचैतन्यं नमामिदम् भाषांतर वाचतोय मी. अतिशय दुष्कर अशा गोष्टी ज्यांच्या कोणत्याही प्रकारच्या स्मरणाने सुकर होतात, परंतु ज्यांच्या विस्मरणाने सुकर गोष्टी देखील दुष्कर होतात, अशा भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना मी सादर नमस्कार करतो. आपल्या वेळी कोणी भाषांतर वाचू शकाल? तात्पर्य तात्पर्य वाचू हरे कृष्ण. चैतन्य चंद्रामृत या आपल्या ग्रंथात श्रील प्रबोधानंद सरस्वती म्हणतात, ज्याला भगवंतांची किंचितही कृपा मिळते तो इतका उन्नत होतो की तो मुक्तीसही महत्व देत नाही. अनेक श्रेष्ठ विद्वान दार्शनिक ती मिळवण्याच्या मागे असतात, मात्र भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भक्त स्वर्गलोकांची प्राप्ती देखील व्यर्थ मानतो. त्याने योग सिद्धी देखील मागे टाकलेली असते, कारण त्याच्यासाठी इंद्रिये दात काढलेल्या सर्पाप्रमाणे असतात. आपल्या विषारी दातांमुळे सर्प अतिशय भयंकर तथा भीतीदायक असा प्राणी आहे, परंतु जर त्याचे दात उपटले असतील तर त्याचे अस्तित्व भयाचे कारण राहत नाही. योग मार्ग इंद्रिय संयमाकरिता आहे, परंतु भगवत सेवेत संलग्न असलेल्या विषयी सर्पाप्रमाणे भयंकर असणाऱ्या इंद्रियांनाही वाव नाही. ही भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची वरदाने आहेत. हरिभक्तिविलास पुष्टी करते की जर कोणी श्री चैतन्य महाप्रभूंचे स्मरण करीत असेल तर कठीण गोष्टी जाणण्यास सोप्या होतात, आणि जर कोणी त्यांना विसरला असेल तर सोप्या गोष्टीही त्याला समजण्यास अतिशय कठीण होतात. आपण वास्तविकपणे असे पाहतो की जनसामान्यांना दृष्टीतून अतिशय श्रेष्ठ असलेले वैज्ञानिक जीवनापासून येते ही सामान्य गोष्ट जाणू शकत नाही, कारण त्यांच्यावर भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा नाही. जीवन जडापासून येते या मिथ्या संकल्पनेचा ते पुरस्कार करतात, पण तरीही ते तशी वस्तुस्थिती सिद्धीही करू शकत नाहीत. या कारणाने अशा असत्य वैज्ञानिक सिद्धांतावर प्रगती करू पाहणारी आधुनिक संस्कृती केवळ समस्या निर्माण करीत आहे. श्री चैतन्य चरितामृताचे लेखक श्री चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतात. तो त्यांच्या बालपणीतील लीलांचे वर्णन करण्यास आपण समर्थ व्हावे म्हणून, कारण कोणीही तर्काने असे दिव्य वाङ्मय निर्माण करू शकत नाही. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी जो लिहितो तो भगवंतांचा विशेष कृपा मात्र असलाच पाहिजे. केवळ शैक्षणिक पात्रतेच्या बळावर असे वाङ्मय निर्माण करणे शक्य नसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददान्ति स्वापदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते
गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंतकोटी वैष्णव वृंद की जय। धन्यवाद की जय। हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित भक्तांचं आजच्या या आपल्या गौर कथेमध्ये स्वागत आहे. तर मी ऐकले काल संध्याकाळी जे प्रवचन झाले त्यामध्ये श्रीमान आपले वंशी कृष्णप्रभूंनी खूप सुंदर प्रकारे जे सचिसूत अष्टकम आहे त्यावरती चर्चा केलेली आणि चैतन्य महाप्रभूंचं तत्व काय आहे यावरही खूप सुंदररीत्या त्यांनी चर्चा केलेली आहे. तर आपण बघतो चैतन्य महाप्रभू यांचं एक विशेष स्थान आहे आपल्या हरे कृष्ण आंदोलनामध्ये. तर चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे जवळजवळ 5 पुस्तकं उपलब्ध आहेत. तर त्यापैकी सर्वात जास्त चर्चित आहे चैतन्य चरितामृत. पण असं नाही की चैतन्य चरितामृत हे एकमेव पुस्तक. या अगोदरही जे आपले इतर भक्त आहेत त्यांनी सुद्धा चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावरती लिखाण केलेलं आहे. जे चैतन्य चरितामृत वर्णन मुरारी गुप्ता भगवंतांचे जे संगी होते त्यांनी सुद्धा श्री चैतन्य चरित नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर सर्व सुप्रसिद्ध आपले लोचनदास ठाकूर यांनी सुद्धा भगवंतांच्या जीवन चरित्रावरती चैतन्य मंगल नामक पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर आपण बघतो श्री कवी कर्णपूर यांनी सुद्धा 2 नाटक लिहिलेले आहेत. चैतन्य चरिती महाकाव्य आणि चैतन्य चंद्रोदय नाटक. यामध्ये सुद्धा आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाबद्दल माहिती मिळते. आणि वृंदावनदास ठाकूर यांनी चैतन्य भागवत लिहिलेलं आहे. त्यांच्या तेही खूप प्रसिद्ध असं जीवन चरित्र आहे चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी श्री कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी चैतन्य चरितामृत हे पुस्तक लिहिलं. तर या 5ही पुस्तकांमध्ये सर्वही पुस्तक चांगली आहेत, परंतु चैतन्य चरितामृत हे जे आहे खूप विशेष आहे. यामुळे कारण असं आहे की चैतन्य चरितामृत या पुस्तकामध्ये भगवंतांच्या लीलांचं वर्णन तर आहेच, पण त्यासोबत जे गौडीय वैष्णविझम आहे, गौडीय संप्रदायाची जी तत्वज्ञान आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने कविराज गोस्वामी यांनी दिलेलं आहे. तर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एकदा म्हणाले होते, या संपूर्ण जगामध्ये समजा संहार झाला, प्रलय झाला आणि सगळं काही साहित्य नष्ट पावलं आणि फक्त श्रीमद भागवतम आणि चैतन्य चरितामृत शिल्लक राहिलं आहे, तरी सुद्धा या सृष्टीचा कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. पुन्हा एकदा संपूर्ण मानव समाजाला गाईड करण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी ही 2 पुस्तकं पुरेशी आहेत. नंतर ते म्हटलंय की कदाचित समजा श्रीमद भागवतम सुद्धा नष्ट पावलं तरी सुद्धा केवळ चैतन्य चरितामृत हे एकमेव पुस्तक देखील संपूर्ण मानव समाजाला कृष्णांबद्दल प्रेम देण्यासाठी, कृष्ण भक्ती प्रदान करण्यासाठी पुरेसा आहे. तर म्हणून संपूर्ण वैष्णवांमध्ये चैतन्य चरितामृत या ग्रंथाला एक विशेष स्थान आहे. तर आपण याबद्दल थोडी चर्चा करून घेऊया, कशा प्रकारे चैतन्य चरितामृत हा ग्रंथ अस्तित्वात आला. तर याचे लेखक आहेत कृष्णदास कविराज गोस्वामी. तर हे ज्या ठिकाणी राहायचे त्यांचे एक बंधू, त्यांचं नाव होतं श्यामदास आणि कृष्णदास, दोघं बंधू आहेत. तर एकदा यांच्या गावी मिनिकेतन रामदास नावाचे नित्यानंद प्रभूचे पार्षद येतात. तर नित्यानंद प्रभूंबद्दल काही दिवसांपूर्वीच आपण चर्चा केलेली. नित्यानंद प्रभू काय प्रेमावतार, प्रेममत्त नित्यानंद कृपा अवतार, अधम उत्तम किच्छु न करे विचार. तर हे अवधूत आहेत. आपण चर्चा केली कसं जगाईमध्ये यांच्या कथेमध्ये ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात, तर त्यावेळेस नित्यानंद प्रभू म्हणतात मी अवधूत आहे.
तर अवधूत असणारे नित्यानंद प्रभू ज्या प्रकारची लीला करायचे, जसे गंगेमध्ये अचानक उडी मारायची आणि जे मगरी असायच्या मगरींच्या पाठीवर बसून त्यांच्याकडनं हरिनाम बोलवून घ्यायचे, तर जसे नित्यानंद प्रभू करायचे त्याच प्रकारे त्यांचे पार्षदही होते. तर त्यापैकी एक होते मिनिकेतन रामदास. तर ज्यावेळी हे यांच्या गावी आलेले त्या ठिकाणी यांचे जे बंधू होते श्यामदास यांनी यांचं वागणं बघितलं. कुणाचं? मिनिकेतन रामदास यांचं. आणि त्यांचं वागणं बघून यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की अरे, हे असे कसे असू शकतात? तर ते केवळ नित्यानंद प्रभूंचे पार्षद आहेत म्हणून त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, किंवा त्यांचा एक प्रकारे त्यांनी अवहेलना केली असं आपण म्हणू शकतो. परंतु हे कृष्णदास कविराज गोस्वामी यांना आवडलं नाही. त्यांनी सरळ जाऊन त्यांच्या बंधूंना सांगितलं की हे जे तुझं वागणं आहे हे योग्य नाहीये. जर तुम्हाला चैतन्य महाप्रभू यांच्यावरती विश्वास आहे, आणि त्यांच्या बंधूंना चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत? स्वतः कृष्ण आहेत, याबद्दल कसलीही शंका नव्हती. पूर्ण विश्वास आहे की चैतन्य महाप्रभू हे साक्षात कृष्ण आहे. श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. परंतु नित्यानंद प्रभूंवरती विश्वास नाहीये. म्हणजे भगवंतांवरती विश्वास, पण गुरु तत्वावरती विश्वास नाहीये. तर हे कविराज गोस्वामी यांना सहन झालं नाही, आणि म्हणून त्यांनी भावाला समज दिली. आणि त्या रात्री एक विशेष घटना घडली. त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू आले आणि कविराज गोस्वामींना सांगतायत, अरे कृष्णदास, तू लवकरच इथून निघून वृंदावनाला निघून जा, आणि तुझ्या जे काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छांची पूर्ती वृंदावनामध्ये होईल. आणि मग काय, सकाळी उठतात, आता नित्यानंद प्रभूंचा आदेश आहे, आणि सरळ सगळं काही बाजूला ठेवून कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनाला येतात. आणि वृंदावनामध्ये रूप गोस्वामी आहेत, सनातन गोस्वामी आहेत, जीव गोस्वामी, इतर षड गोस्वामींच्या वास्तव्यामध्ये राहू लागतात. आणि अशी बरीच वर्ष निघून जातात. इकडे आपण प्रसंग बघतो, ज्यावेळी पुरीला राहत असताना हळूहळू चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद हे भौतिक जग सोडून निघून जातात. तर त्यांचे निकटवर्तीय संगी रघुनाथदास गोस्वामी, आता महाप्रभू या जगातून निघून गेले, तर त्यांना त्यांचा विरह सहन होत नाहीये. तर ते विचार करतात की माझा आता जगण्याचा काय उद्देश आहे. मग विचार येतो की मी वृंदावनाला जाऊन गोवर्धनवरती जातो, आणि तिथून माझ्या देहाचा अंत करून घेतो. कारण आता महाप्रभूंपासून विरह सहन होत नाहीये. कारण षडगोस्वामींपैकी जर कोणत्या गोस्वामींना सगळ्यात जास्त संग मिळाला असेल महाप्रभूंचा, तर ते आहेत रघुनाथदास गोस्वामी. आणि रघुनाथ गोस्वामी यांच्याद्वारे चैतन्य महाप्रभूंनी वैराग्य काय असतं हे आपल्याला शिकवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी भगवंत चैतन्य महाप्रभू स्वतः शिकवतात त्यांच्या वागणुकीतून, आणि बऱ्याच गोष्टी त्यांचे जे निकटवर्तीय पार्षद आहेत त्यांच्या वतीने देखील शिकवतात. तर रघुनाथदास गोस्वामी यांच्या वतीने वैराग्यचं तत्व त्यांनी संपूर्ण जगासमोर प्रदर्शित केलं. आणि श्रील प्रभुपाद म्हणायचे, इफ यू ट्राय टू इमिटेट सिस गोस्वामी किंवा रघुनाथदास गोस्वामी, तर यू विल डाय. जर तुम्ही त्यांच्या वैराग्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मरण पावणार. तर असे रघुनाथदास गोस्वामी. आता भगवंताचा विरह सहन होत नाही, म्हणून विचार केला की आता आपण वृंदावनात जाऊया, कमीत कमी तिथे रूप सनातन गोस्वामी यांचा तरी संग मिळेल. तिथं गेल्यानंतर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांना खूप आनंद होतो. रघुनाथदास गोस्वामी आलेत, परंतु त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ते सुद्धा त्यांना कळते, की हे विचार करतात की त्यांचा देहाचा त्यांना अंत करण्याची इच्छा आहे. तर सगळे जाऊन त्यांना विनंती करतात की बघा गोस्वामी, तुम्ही इतके वर्ष महाप्रभूंच्या संघामध्ये राहिलात, आणि जगन्नाथपुरीमध्ये राहत असताना कित्येक लीला तुमच्या समक्ष घडलेल्या आहेत. ज्यावेळी रघुनाथदास स्वामी त्यांच्या घरून पुरीला येतात, त्यावेळी सर्वप्रथम रघुनाथ त्यांना कुणाकडे सोपवलं जातं? स्वरूप दामोदर यांच्याकडे.
तर असे हे रघुनाथदास गोस्वामी त्यांना विनंती करतात की बघा, तुम्हाला इतक्या सगळ्या भगवंताच्या लीला माहिती आहेत, पण आम्ही इथे जे वृंदावनवासी गण आहोत यांना बऱ्याच भगवंतांची लीला माहीत नाहीयेत. इथले जे सगळे भक्त आहेत ते भगवंतांच्या चेतन महाप्रभूच्या घडलेल्या लीला ऐकण्यासाठी आतुर आहेत. तर मग तुमच्या डोक्यात जो हा विचार आलेला आहे तो तुम्ही त्यागून द्या, सोडून द्या. आणि मग काय करायला पाहिजे? तर मग त्यांनी त्यांना विनंती केली, तुम्ही प्रत्येक दिवशी चैतन्य महाप्रभूंच्या ज्या घडलेल्या लीला आहेत त्याची चर्चा करा. आणि अशा प्रकारे प्रत्येक दिवशी रघुनाथ दास गोस्वामी यांनी चैतन्य महाप्रभूंच्या घडलेल्या लीला वर्णन करायला सुरुवात केली. तर जवळजवळ 3 तास रोज अशा प्रकारे ते गौर कथा करू लागले. आणि त्या गौरकथेमध्ये नित्य नेमाने एक व्यक्ती यायचे आणि सर्वात पुढे बसून ऐकायचे एकांत चित्ताने. आणि ते होते कृष्णदास कविराज गोस्वामी. तर आता भरपूर वर्ष होऊन गेली आहेत. जवळजवळ यांचं वय आता आहे, कविराज गोस्वामी 90 वर्ष वयाचे आहेत. आणि आता ते स्वतःबद्दल सांगतात चैतन्य चरित्रामध्ये, आदिलीलेमध्ये ते वर्णन करतात की हे जे कार्य मी हाती घेतलेलं आहे लिखाण करण्याचं, आणि ते कशावरती करायचंय? चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावरती. हे काही साधं कार्य नव्हे, एवढं मोठं दुष्कर कार्य मी हाती घेतलंय. पण त्यामागे कारण काय ते सुद्धा ते सांगतायत. तर ते म्हणतात, पाह्य यार आज्ञाधन व्रजेर वैष्णवगण तार मध्ये मुख्य हरिदास. तर वृंदावनामध्ये जे गोविंद देव मंदिर होते त्याचे प्रमुख पंडित होते, हेड पुजारी होते हरिदास पंडित. आपले नामाचार्य हरिदास नाव आहे, हरिदास पंडित. तर हे भगवंतांचे खूप निस्सिम भक्त होते. तर यांनी आणि इतर ब्रजवासी भक्तांनी यांना विनंती केली, कुणाला? कविराज गोस्वामी यांना, की तुम्ही एवढं सगळं ऐकलेलं आहे, तर तुम्ही कृपा करून ज्या लीला आहेत भगवंतांच्या याचं लिखाण कार्य हाती घ्या. पाह्य यार आज्ञाधन. तर एका वैष्णवासाठी धन काय असलं पाहिजे? वैष्णवांनी, इतर वैष्णवांनी दिलेली आज्ञा, हे त्यांचं धन असलं पाहिजे. आणि म्हणून कविराज गोस्वामी काय म्हणतात? पाह्य यार आज्ञाधन. मला काय मिळालं? आज्ञाधन. पण एवढ्यावरच ते थांबत नाहीयेत. तर ते जातात मदन गोपाल किंवा मदन मोहन जे आहेत त्यांच्याकडे जातात. भगवंतांची आज्ञा, आता वैष्णवांनी तर आज्ञा दिली आहे, पण भगवंतांची पण आज्ञा घेणं आवश्यक आहे, भगवंतांची परमिशन घेणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून जे मदन मोहन आहेत त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, मदन मोहन हे आमचे आराध्य दैवत आहे. जसं त्यांच्या पुढे जातात आणि प्रार्थना करू लागतात, भगवंतांच्या गळ्यातील जी माळा असते ती खाली पडते. आणि भगवंताच्या गळ्यातून पडलेली ही माळ पुजारी आणून कविराज गोस्वामी यांच्या गळ्यामध्ये टाकतात. आणि ह्या प्रसंगाला कविराज गोस्वामी म्हणतात की ही भगवंतांची अनुमती म्हणून मी स्वीकारत आहे. तर भगवंतांची सुद्धा इच्छा आहे की मी लिहावं. पण यामध्ये अजून एक समस्या आहे. काय समस्या आहे? आता वैष्णवांनी विनंती केली आहे, भगवंतांची सुद्धा परमिशन मिळाली आहे, परंतु म्हणतात जे पूर्वाचार्य त्यांनी अगोदरच भगवंतांच्या जीवनावरती एवढं सगळं लिहिलेलं आहे, ते बाजूला ठेवून मी पुन्हा एकदा काही लिहिणं म्हणजे हे योग्य नव्हे. परंतु म्हणतायत, त्यासाठी म्हणतायत ते ज्यावेळी चैतन्यचरित्रामृत लिहितात, तर असा कोणताही लेखक नाहीये ज्याने आजपर्यंत स्वतःचं पुस्तक लिहिताना इतर लेखकाचं गुणगान केलेलं आहे आणि सांगितलंय की मी जे काही लिहितोय ना, यापेक्षा तुम्ही असं करा, जे अमुक लेखक आहेत त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे ना, ते अतिशय ऑथोराइज पुस्तक आहे, ते अधिकृत पुस्तक आहे, ते तुम्ही वाचायला पाहिजे. असं कधी तुम्हाला आढळणार नाही. परंतु या ठिकाणी कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये सुरुवातीलाच भरभरून वर्णन करतायत, गुणगान करतायत कुणाचं? वृंदावनदास ठाकूर यांचं. आणि काय म्हणतायत? ओ रे मूढ लोके सुन चैतन्य मंगल, चैतन्य महिमा याते जानी बेसकल. तर वृंदावनदास ठाकूर यांनी जे जीवनचरित्र लिहिलं त्याचं नाव होतं अगोदर चैतन्य मंगल. आणि लोचनदास ठाकूर यांनी जे लिहिलं त्याचंही नाव होतं चैतन्य मंगल. तर त्यामुळे वृंदावनदास ठाकूर यांनी नाव बदलून त्याला नाव नंतर दिलं गेलं चैतन्य भागवत.
ठीक आहे, आला फरक लक्षात? तर सुरुवातीलाच त्यांचे जे रीडर आहेत, जे पुढे येऊन चैतन्य चरितामृताचं वाचन करणार आहेत, त्यांना म्हणतायत, ओरे मूढ लोको सुनो चैतन्य मंगल. तुम्ही असं करा, पहिले जाऊन ते चैतन्य मंगल म्हणजे चैतन्य भागवत जे आहे त्याचं तुम्ही वाचन करा. चैतन्य महिमा या ते जाणीबे सकल. जो काही चैतन्य प्रभूंचा महिमा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तो सगळं काही तुम्हाला मिळेल चैतन्य भागवत या ग्रंथामध्ये. पुढे म्हणतात, कृष्ण लीला भागवत कहे वेद व्यास, चैतन्य लीला व्यास वृंदावन दास. ज्या प्रकारे वेदव्यास जे कृष्ण द्वैपायन व्यास भगवंत आले आणि त्यांनी संपूर्ण श्रीमद भागवतांची रचना केली आणि त्यामध्ये त्यांनी दशम स्कंदामध्ये भगवंताच्या बालपणापासून शेवटपर्यंत सगळ्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे वृंदावनदास हे कोण आहेत? वृंदावनदास ठाकूर हे चैतन्य लीलेचे व्यास आहेत, म्हणजे सर्वात अधिकृत व्यक्ती आहेत जे चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावरती बोलू शकतात. तर म्हणून पहिले तुम्ही त्यांचं पुस्तक वाचायला पाहिजे. एवढंच नाही, प्रत्येक जे अध्याय आहे चैतन्य चरितामृतमध्ये त्याचा शेवट करताना कविराज गोस्वामी कुणाला वंदन करतायत? म्हणतात, रूप रघुनाथ पदे यार आस, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. रूप रघुनाथ पदे यार आस. म्हणतायत की श्री रूप गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी यांच्या चरणावरती मी पुन्हा पुन्हा प्रणाम करून हे चैतन्य चरितामृत लिहित आहे. बघा, कृतज्ञता व्यक्त करायची म्हटली तरी एका अध्यायाच्या शेवटी केली ते पुरेसं होऊ शकलं असतं, परंतु कविराज गोस्वामी प्रत्येक अध्यायाच्या शेवटचा श्लोक काय असणार आहे? श्री रूप रघुनाथ पदे यार आस, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. यावरून आपल्याला त्यांची मानसिकता कळून येते. तर वारंवार काय करतायत? कृतज्ञता अर्पण करतायत आणि म्हणतायत की खरं सांगतो, हे जे चैतन्य चरितामृत ना ते मी लिहिलेलं नाहीये. हे स्वतः जे मदन मोहन आहेत यांनी वर्णन केलेलं आहे आणि मी फक्त काय केलेलं आहे? त्याचं लिखाण कार्य केलंय. तर अशा प्रकारे हे जे चैतन्य चरितामृत हे विशेष पुस्तक आहे. तर आपण बघतो कविराज गोस्वामी यांचा आविर्भाव झाला होता जवळजवळ 1496, म्हणजे जवळजवळ चैतन्य महाप्रभूंच्या तिरोभावानंतर 10 वर्ष. चैतन्य महाप्रभू हे जग सोडून गेले जवळजवळ 1534 मध्ये, आणि चैतन्य महाप्रभूचा जन्म काय? 1486. आणि कविराज गोस्वामीचा जन्म काय? 1496. तर महाप्रभूंच्या जन्मानंतर 10 वर्षानंतर कविराज गोस्वामी यांचा जन्म झालेला आहे जमातपूर नावाच्या गावामध्ये. त्यांचे वडील होते भागीरथ आणि आई होते सुनंदा. तर कविराज गोस्वामी अशा प्रकारे वर्णन करत आहेत आणि संपूर्ण चरित्रामध्ये त्यांची जी मानसिकता आहे ती सुद्धा आपल्याला दिसून येते. आता आपण चर्चा करूया चैतन्य महाप्रभू येण्यामागचं कारण काय होतं. तर कविराज गोस्वामी चैतन्य मध्ये वर्णन करतात, एक अध्यायालाच नाव त्यांनी दिलं आहे चैतन्य महाप्रभू येण्याची बाह्य कारणे, एक्सटर्नल रिझन आणि इंटरनल रिझन. अंतरंग कारण आणि बाह्य कारण. तर बाह्य कारणामध्ये काय सांगतात? पहिलं होतं की या कलियुगाचा जो युग धर्म आहे तो देण्यासाठी. आपल्या सगळ्यांना 4 युग जे असतात, सत, द्वापर, त्रेता आणि कली. तर प्रत्येक युगामध्ये भगवत साक्षात्काराचा एक मार्ग सांगितलेला आहे. कृतया ध्यायतो विष्णू त्रेतायाम विजतो मकाय द्वापरे परिचर्यायाम कलवतात हरिकीर्तना. तर कलियुगामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी जो मार्ग सांगितलाय तो काय? संकीर्तन. आणि तेच देण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी अवतार धारण केलेला आहे. भागवतामध्ये वर्णन आहे की भगवंतांना एक शब्द आहे त्रियुगी, जे 3 युगामध्ये अवतार धारण करतात. मग कलियुगामध्ये अवतारच नाही का?
आणि आपण म्हणतो की कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू हे अवतार आहेत. परंतु हा अवतार कसा आहे? हा एक छन्न अवतार आहे. युग अवतार तर आहेच, परंतु इतर जसे अवतार धारण करतात भगवंत, तसा हा अवतार नाही. भगवंत एका भक्ताच्या रूपामध्ये येतात. तर ब्रजबिहारी प्रभू सांगत होते एका लेक्चर मध्ये की चैतन्य महाप्रभू येण्याचं एक कारण आहे की ज्यावेळी भगवंत हे जग सोडून निघून गेले द्वापरच्या शेवटी, तर भगवंताने विचार केला, अरे मी गीता तर सांगितली सगळ्यांना, सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. परंतु हे पालन कसं करायचं आपल्या जीवनामध्ये ते मात्र मी सांगू शकलो नाही. तर एक थेअरी दिली, प्रॅक्टिकल द्यायचं बाकी राहिलं. तर म्हणून ते प्रॅक्टिकल देण्यासाठी चैतन्य महाप्रभू म्हणून कृष्ण स्वतः आले आणि एका भक्ताच्या रूपामध्ये. तर हे एक कारण आहे. पहिलं काय? युगधर्म स्थापित करण्यासाठी. दुसरं कारण की भगवंतांची जे प्रेम भक्ती आहे ती प्रदान करण्यासाठी, जे आजपर्यंत कोणत्याही अवतारामध्ये त्यांनी दिलं नाही. अनार्पित चरिंचरा करुणया अवतीर्ण करू समर्पयितु उन्नत उज्ज्वल रसू स्वभक्ती स्त्रिया हरी पूर्ण सुंदर द्युती कदंब संदीपित सदा हृदय कंदरे स्फुरतु वा सचिनंदन. तर चैतन्य महाप्रभू ना जे प्रेम भक्ती आहे किंवा जी व्रज भक्ती आहे ती देण्याची इच्छा होती आणि म्हणून भगवंतांनी चैतन्य महाप्रभू म्हणून येण्याचं ठरवलं. तिसरं कारण आहे भगवंतांचे भक्त अद्वैत आचार्य यांची त्यांना विनवणी. त्यावेळची परिस्थिती जी होती, जे नवद्वीप होतं, संपूर्ण जे मोठमोठे विद्वान पंडित, नवद्वीप हे संपूर्ण विद्येचं केंद्र होतं. जगभरातून लोक नवद्वीपला यायचे अध्ययन करण्यासाठी. परंतु त्याची दुसरी बाजू काय होती? सगळीकडे एक प्रकारची भगवंताबद्दल अनासक्ती, नास्तिकता पसरत चालली होती. लोकांकडे एवढी संपन्नता होती की लोक भगवंतांना विसरले होते. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये कुंती महाराणी म्हणतात, जन्म ऐश्वर्य श्रुत स्त्रीवीर गेदमान मध पुमान नैवार हत्याभिधातुं वै माम अकिंचन गोचरम. त्या चार प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, जन्म ऐश्वर्य श्रुत आणि स्त्री, हे एक प्रकारे भक्ती स्वीकारण्यासाठी बाधा बनू शकतात. आणि नवदीपला हेच चाललं होतं. एवढी संपन्नता होती, मोठमोठे ब्राह्मण, कुलीन ब्राह्मण होते, परंतु कोणामध्येही भक्तीसाठी थोडाही लवलेश नव्हता. आणि हे चित्र बघून, ही परिस्थिती बघून अद्वैत आचार्यांनी ठरवलं की जोपर्यंत स्वतः भगवंत येणार नाही तोपर्यंत या लोकांचा उद्धार होणं शक्य नाही. आणि मग एक दिवस शास्त्रांचं अध्ययन करत असताना अद्वैताचार्यांना गौतमीय तंत्र नावाचं एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्यामध्ये एक सुंदर त्यांना श्लोक सापडतो. त्या श्लोकामध्ये लिहिलं आहे, जर एखादा व्यक्ती भगवंताला खूप श्रद्धेने प्रेमपूर्वक थोडं गंगेचं पाणी आणि तुळसी पत्र जर अर्पण करत असेल तर अशा भक्ताची कोणतीही इच्छा भगवंत पूर्ण करतात. आणि मग काय, हे वाचून त्यांनी ठरवलं की मी आता रोज अशा प्रकारे भगवंतांचं आवाहन करणार. आणि मग अशा प्रकारे त्यांचा ते करुण आवाहन ऐकून महाप्रभू आले. तर ही 3 रिझन आहेत महाप्रभूंच्या येण्याची बाह्य कारण. आता आपण बघूया चैतन्य महाप्रभूंच्या येण्याची अंतरंग कारण काय आहे. तर पहिलं कारण आहे जे राधा राणी आहेत, राधा राणीची जी महिमा आहे, राधा राणींच्या प्रेमाची महिमा, राधा राणींच्या प्रेमाची पराकाष्ठ जाणून घेण्यासाठी कृष्णाला नेहमी प्रश्न पडायचा की राधाराणी यांना माझ्याकडे बघून कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो. कृष्णांचं एक नाव आहे रसिक शेखर, सर्व आकर्षित इति कृष्ण. पण ते कृष्ण राधाराणीकडे आकर्षित होतं. जे कृष्ण सर्व रसांचे अधिपती आहेत,
ते कृष्णांना प्रश्न पडतोय की राधाराणींना असा कोणता आनंद प्राप्त होतो ज्यावेळी ते माझ्या संपर्कामध्ये येतात, ज्यावेळी माझ्याकडे ते बघतात. तर राधाराणींच्या प्रेमाची पराकाष्ठा जाणून घेण्यासाठी भगवंत आले. दुसरं, माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे, कृष्णांना विचार पडतोय की माझ्यामध्ये असं काय आहे ज्यामुळे राधाराणी माझ्याकडे आकर्षिल्या जातात आणि मला जेवढा आनंद होत नाही त्यापेक्षा कित्येक पटीने राधाराणींना आनंद मिळतो. तर हे समजून घेण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे राधाराणींचा जो आनंद आहे तो सुद्धा भगवंताला अनुभवायचा होता. तर म्हणून भगवंत राधाराणीची अंगकांती घेऊन या ठिकाणी अवतार धारण करतो. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू येण्याचे हे 3 बाह्य कारण आणि 3 अंतरंग कारण आहे. आता आपण चर्चा करूया महाप्रभूंच्या काही लीलेबद्दल. कशा प्रकारे चैतन्य चरितामृतांच्या विविध लीला आहेत आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का. तर बऱ्याच वेळा चैतन्यमध्ये काही प्रसंग असे येतात की ते ऐकून ते वाचून आपल्याला कळत नसेल की हे नेमकं काय चाललंय. तर यासाठी सुद्धा कविराज गोस्वामी आपल्याला म्हणतात की काही चिंता करू नका. म्हणतात, येवाना भुजिबे केहा शोणिते सेहा की अद्भुत चैतन्य चरित्र कृष्ण उपजीवे प्रीती जानी बेरसेर रीती शुनिलय बळा होय हित. कविराज गोस्वामी म्हणतायत, जरी तुम्हाला समजत असेल किंवा समजत नसेल, कधी बुद्धीला ते पटत असेल किंवा बुद्धीला पटत नसेल, पण तरी सुद्धा काय करायला पाहिजे, आपण श्रवण करत राहायला पाहिजे. आणि याच्यामुळे काय होईल, कृष्ण उपजीवे प्रीती, आपल्याला सगळ्यांना कृष्णांप्रती प्रेम आपल्या हृदयामध्ये यावं अशी इच्छा आहे. बरोबर. तर कविराज गोस्वामी म्हणतात, कृष्ण उपजीवे प्रीती, केवळ चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं श्रवण केल्याने आपल्या हृदयामध्ये कृष्णांबद्दल आकर्षण निर्माण होईल. कृष्ण उपजीवे प्रीती जाणीवे रसेर प्रीती, जे काही सगळे रस आहे या सगळ्यांचा अनुभव आपल्याला होईल. सुनिले बळा होय हित, केवळ सुनण्याने ऐकल्याने आपलं सर्वात मोठं हित त्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात. तर चैतन्य महाप्रभूच्या ज्या संपूर्ण लीला त्यापैकी मी विचार केला की चैतन्य महाप्रभूंची दक्षिण भारतची यात्रा आहे, त्याबद्दल थोडी चर्चा करूया. मे मध्ये सुद्धा आपल्या सेंटरची दक्षिण भारत यात्रा जाणार आहे. तर आपण चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा दक्षिण भारत यात्रा केली आहे. तर भक्तिनाथ ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, गौर आमार शेष बस्ताने करिलो भ्रमण रंगे शेष बस्तान हेरी आम्ही प्रणय वकत संगे. म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू गेलेले आहेत त्या ठिकाणी मला जायचं आहे, पण एकटं नाही, प्रणय भकत संगे, भक्तांच्या संघामध्ये मला त्या ठिकाणी जायचं आहे. तर आपण आता त्या दक्षिण भारत यात्रेबद्दल थोडी चर्चा करू. तर भगवंत आता जगन्नाथपुरीला आलाय, सार्वभौम भट्टाचार्य त्यांचा उद्धार झालेला आहे. त्यांनाही भगवंतांबद्दल जे प्रेम भक्ती आहे ती मिळालेली आहे. त्यांच्या मनामध्ये आता एक विशेष स्थान आहे. कोणाबद्दल? चैतन्य महाप्रभूंबद्दल. सुरुवातीला ज्यावेळी चैतन्य महाप्रभू आले त्यांच्याकडे बघून सार्वभौम भट्टाचार्य जगन्नाथ मंदिराचे हेड प्रिस्ट होते, मुख्य पुजारी होते, राजांचे गुरु होते. पहिल्यांदा ज्यावेळी त्यांनी बघितलं चैतन्य महाप्रभू, त्यांना वाटलं की अरे हे खूप छोट्या वयामध्ये या व्यक्तीने संन्यास घेतलाय आणि मी काय करणार, याचा जो संन्यासाचा दर्जा आहे तो मी वाढवणार. आणि मग कशा प्रकारे ते चैतन्य महाप्रभूंना, तो प्रसंग आपण ऐकलेला असेलच, कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना बसवून ते त्यांना सांगतात आणि शांत चित्ताने न काही बोलता एकदम आज्ञाधारक शिष्याप्रमाणे चैतन्य महाप्रभू सगळं काही ऐकून घेतात. आणि मग
त्यांच्याकडे बघून सारोम भट्टाचार्यांना वाटतं की मी एवढं सगळं बोलतोय, याला काही कळतंय की नाही. जर आपण अनुभव केला असेल, ज्यावेळी एखादे टीचर आपल्या स्टुडंट लोकांना ऍड्रेस करत असतात, काही बोलत असतात, तर अधूनमधून स्टुडंट लोक असं असं करतात, जणू काही हा त्यांना कळतंय, थोडं हात वारे, थोडेसे त्यांचे डोळे फिरतात वगैरे. तर टीचरला पण वाटतं की हा, मी जे काही बोलत आहे माझ्या स्टुडंट लोकांना समजत आहे म्हणून. परंतु महाप्रभूंचं वागणं तसं नव्हतं. महाप्रभू काही प्रश्नही विचारत नाहीये. आणि मग ते विचारतात शेवटी की बाबा रे, मी हे जे काही तुला बोललो एवढे दिवस, ते तुला समजलं का? तर वेदांतावरती बोलतोय. तर महाप्रभू म्हणतात, वेदांत तर स्पष्ट आहे, पण तुमची जी व्याख्या आहे, तुम्ही जे काही प्रवचन केलेलं आहे, ते त्या ढगांप्रमाणे, जर सूर्याचा जो प्रकाश अगदी प्रखर असतो, तर तुमचे जे प्रवचन आहे ते काय करतंय, जे वेदांतांचे सूत्र आहेत, त्यांचं ज्ञान अतिशय स्पष्ट आहे, पण तुमचे जे तात्पर्य आहेत ते त्या ढगाप्रमाणे ते त्याला झाकतायत. असं मग चला आता तू सांग खरं काय ते. आणि मग तेव्हा चैतन्य महाप्रभू सुरू करतात. तर म्हणून चैतन्य महाप्रभू असं नव्हे, कारण समोरचे व्यक्ती कोण आहेत, सार्वभौम भट्टाचार्यासारखे विद्वान आहेत. म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्याशी बोलताना चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्या प्रकारे चर्चा करायला सुरुवात केली. आणि आत्माराम या शब्दावरती चैतन्य महाप्रभू एवढ्या प्रकारे व्याख्या करतात. आणि शेवटी सार्वभौम भट्टाचार्य यांना सुद्धा कळून चुकतं की यांना समजण्यामध्ये मी खूप मोठी चूक केली आहे. तर अशा प्रकारे यांचा आता उद्धार झालेला आहे. परंतु आता इकडे आल्यानंतर महाप्रभूंची एक इच्छा आहे, ती म्हणजे त्यांना आता दक्षिण भारत यात्रेला जायचं आहे. परंतु आता जे इकडचे भक्त आहेत, जगन्नाथपुरीमध्ये राहणारे सगळ्या भक्तांचं महाप्रभूत एवढं प्रेम आहे की त्यांना सोडून जाणं हे महाप्रभूंना होत नाहीये. तर महाप्रभू परमिशन मागतायत. बघा, कल्पना करू शकतो आपण, भगवंताचं एक नाव आहे स्वराट, जे इंडिपेंडंट आहेत. भगवंतांना कोणाची परमिशनची आवश्यकता नाहीये. परंतु आपण इथे बघतो या लीलेमध्ये, भगवंत सगळ्या भक्तांकडे जाऊन विनंती करतायत की माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला दक्षिण भारतामध्ये जायचंय. सांगतात की माझे जे बंधू होते विश्वरूप, त्यांनी खूप लहानपणीच संन्यास घेतला, तर मला त्यांना शोधायला जायचंय. ते आता कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, काय आहे वगैरे, तर त्यासाठी मला जायचंय. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही कोणीही माझ्यासोबत यायचंय, मला एकट्याला जायचंय. यामागेही कारण आहे. तर जसं चैतन्य महाप्रभू हे निवेदन करतात सगळ्यांसमोर, सगळे खूप अतिशय दुःखी होतात, कष्टी होतात. नित्यानंद प्रभू म्हणतात की हे कसं शक्य आहे, तुम्ही एकटं नाही जाऊ शकत, तुम्हाला कुणाला तरी सोबत घेऊन जावंच लागेल. तर या ठिकाणी आपण बघतो का चैतन्य महाप्रभू काय करतात, प्रत्येक भक्ताचं या ठिकाणी दोष काढायला सुरुवात करतात. तर नित्यानंद प्रभूंना म्हणतात, तुम्ही गप्प बसा. ज्यावेळी मला संन्यास घेतला, मला वृंदावनला जाण्याची इच्छा होती, पण तुम्ही माझा रस्ता चुकवला आणि मला कुठे घेऊन आले, तुम्ही शांतीपूरला घेऊन आले. कारण नित्यानंद प्रभूंना वाटायचं, नित्यानंद प्रभूंचा म्हणण्याचा उद्देश काय होता की या सगळ्या लोकांमध्ये मी एकदम अधिकृत व्यक्ती आहे. कारण चैतन्य महाप्रभू येण्याच्या अगोदर लहानपणीच नित्यानंद ज्यावेळी एक चक्राला राहायचे, त्यावेळी त्यांच्या घरी एक संन्यासी येतात आणि त्यांच्या आईवडिलांकडून मागणी करतात की मला हा तुमचा मुलगा असिस्टंट म्हणून द्या, संन्यासांचे सेवक म्हणून द्या. आणि हे निघतात देखील. तर तेव्हापासून त्या संन्यासाबरोबर नित्यानंद प्रभूने संपूर्ण भारतभर भ्रमण केलेलं आहे. तर ते महाप्रभूंना सांगू इच्छितात की बघा, तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी एखादी गाईड तर लागेलच, तर मी अगोदरच सगळ्या जागेचं भ्रमण करून आलोय, तर मला घेऊन चला. तर चैतन्य म्हणतात, नाही, तुला तर अजिबात घेऊन जाणार नाही, कारण तू अशा प्रकारे मला पथभ्रष्ट केला आणि मला शांतीपूरला घेऊन, मला जायचं होतं वृंदावनाला, घेऊन आला शांतीपुरा. मग म्हणतात की हा जो मुकुंद आहे ना, मुकुंद,
भगवंतांचे निकटवर्ती त्यांना म्हणतात की हा जो मुकुंद आहे ना, याला नेहमी वाटतं की मी खूप खूप तपस्या करतो म्हणून, आणि याची इच्छा असते की मी इंद्रिय उपभोग करावा, आणि मी जर याच्या इच्छेप्रमाणे नाही वागलो तर हा खूप दुःखी होतो. हा काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतं की हा किती दुःखी आहे, आणि त्याच्या दुःखाकडे बघून मला त्याच्याही पेक्षा जास्त दुःख होतं. तर याला पण मी घेऊन जाऊ शकत. म्हणतात हा जगदानंद, हा जगदानंद बघा, हा नेहमी मला टोकत असतो, आणि याच्याही म्हणण्याप्रमाणे जर मी नाही वागलं तर हा माझ्याशी बोलणं बंद करतो. 3-3 दिवस माझ्याशी बोलत नाही. तर अशा प्रकारे मी यांना पण घेऊन जाऊ शकत. मग शेवटी नित्यानंद विनंती, बघा ठीक आहे तुम्ही म्हणतात ते सगळं सगळं ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा, भगवंत दोषारोपण नाही करत आहे. एका अर्थाने असं वाटेल की भगवंत सगळ्यांमध्ये दोष बघताय, परंतु अप्रत्यक्षरित्या भगवंत सगळ्यांना प्रशंसा करतायत, ग्लोरिफाय करतायत. कारण त्यांना महाप्रभूंप्रती एवढं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी बऱ्याच वेळा ते काय करतात, जे प्रिन्सिपल्स आहेत शास्त्राने दिलेले त्याचं उल्लंघन करतात. तर त्यांना म्हणतात अरे मी संन्यासी आहे, संन्यासाचा काही धर्म असतो, आणि तुम्ही म्हणतात की ते संन्यासाचा धर्म वगैरे बाजूला ठेवा आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे वागा. तर या ठिकाणी महाप्रभू दोषारोपण नाही करत आहेत, तर ते अप्रत्यक्षरित्या सगळ्यांचे गुणांचं प्रशंसा करतायत. बरं हे सगळं झालं, मग नित्यानंद म्हणतात की कमीत कमी तुम्ही असं करा, हा एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे कृष्णदास, याला घेऊन जा. एकदम सुशील आहे, एक शब्द बोलणार नाही, तुम्ही जसं म्हणाल तसं हा वागणार. मग महाप्रभू म्हणतात की ठीक आहे चला, तुम्ही म्हणतात तर मी यांना माझ्यासोबत घेऊन जाईल. मग चैतन्य महाप्रभू जातात सार्वभौम यांच्या घरी. आता बाकी वैष्णवांची तर बोलून झालं, परंतु सार्वभौम भट्टाचार्य यांच्याकडे जातात. तर सार्वभौम भट्टाचार्यांना खूप वात्सल्याची भावना आहे महाप्रभूंप्रती, आपल्या मुलाप्रमाणे त्यांना बघतात. आणि चैतन्यामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे त्यांच्या जेवणासाठी एवढ्या मोठ्या प्रकारे ते तयारी करतात, की ते बघून महाप्रभूंना सुद्धा धक्का बसतो, की हे 2 व्यक्ती घरामध्ये आहेत, पती पत्नी, आणि एवढं सगळं कसं ते तयार करू शकतात. तर महाप्रभू येतात आणि म्हणतात, पहिल्यांदा बसल्यानंतर थोडी कृष्णाबद्दल चर्चा होते, आणि मग शेवटी महाप्रभू म्हणतात की माझी एक विनंती आहे तुमच्याकडे, मला ना दक्षिण भारत यात्रेमध्ये जायचंय. तर हे ऐकून सार्वभौम भट यांना सुद्धा खूप दुःख होतं. तर त्या ठिकाणी कविराज गोस्वामी म्हणतात, यद्यपि स्वतंत्र प्रभू नहे निवारण, भक्त इच्छा विना प्रभू न करे गमन. यद्यपि स्वतंत्र प्रभू नहे निवारण, भक्त इच्छा विना प्रभू न करे गमन. तर इथे आपण बघू शकतो चैतन्य महाप्रभू जे स्वतः भगवंत आहेत, परंतु वैष्णवांच्या इच्छेला किती महत्व देत आहे. जोपर्यंत वैष्णवांची इच्छा होत नाहीये तोपर्यंत दक्षिण भारत यात्रा निघत नाहीये. एक संन्यासी असून देखील एका गृहस्थाकडनं परवानगी मागतायत, एका गृहस्थाला म्हणतात की मला आशीर्वाद द्या. बघा, जर आपण अ, वर्णाश्रम धर्माचा विचार केला तर संन्यासी हा श्रेष्ठ आहे आणि गृहस्थ हा दुय्यम दर्जाचा आहे. परंतु इथे चैतन्य महाप्रभू सार्वभौम भट्टाचार्य जे गृहस्थ आहेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तर हे ऐकून भट्टाचार्य म्हणतात, मी सगळं काही सहन करू शकतो, परंतु तुमच्यापासून हा जो विरह मला होणार आहे तो मी सहन करू शकणार नाही. मग पुढे म्हणतात, सिरे वज्र पडे यदि पुत्र मरी जाय, ताह सही तोमार विच्छेद सहते न पाय. सिरे वज्र पडी पुत्र मरी जाय, जरी माझ्या डोक्यावर वज्र पडलं आणि माझा मुलगा जरी मरण पावला तेही मी सहन करू शकतो, परंतु तुमच्यापासून होणारा विच्छेद मी सहन करू शकत नाही. तर ही आहे सार्वभौम भट्टाचार्यांची महिमा. आणि मग नंतर त्यांच्या आग्रहामुळे चैतन्य महाप्रभू ते 5 दिवस वास्तव्य करतात, त्यांच्या हातचं जेवण खातात आणि मग निघतात. जाता जाता सर्व भट्टाचार्य म्हणतात की माझी एक आता शेवटची विनंती आहे आपल्याला. काय?
तर तुम्ही ज्यावेळी जाणार दक्षिण भारतामध्ये, तर विद्यानगर या ठिकाणी रामानंद राय म्हणून एक व्यक्ती तुम्हाला भेटतील. तर ते गव्हर्नर आहेत, परंतु असं समजू नका ते एक उच्च कोटीचे भक्त आहेत. अगोदर ज्यावेळी मी त्यांना भेटलो, मी त्यांना ओळखू शकलो नाही, परंतु आज तुमच्या कृपेमुळे मला कळालंय भक्ती काय आहे, कृष्ण प्रेम काय आहे. आणि त्यामुळे तुम्ही जाताना नक्की त्यांना भेटा म्हणून. आणि महाप्रभू सुद्धा ते मान्य मान्य करतात. तर आता महाप्रभू निघतायत जगन्नाथपुरीवरून. तर जवळच अलारनाथ नावाचं ठिकाण आहे. आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी यात्रेमध्ये गेले असाल. अलारनाथ, तर त्या ठिकाणी भगवंतांचे, विष्णूंचे चतुर्भुज रूप आहे. तर त्या ठिकाणी आता सगळे भक्त जगन्नाथपुरीचे तिथपर्यंत भगवंतांना सोडण्यासाठी जात आहेत, निरोप देण्यासाठी. परंतु तिथे गेल्यावर खूप आश्चर्यकारक घटना घडते. जसं लोकांना माहित पडतं की चैतन्य महाप्रभू आले त्या ठिकाणी, सगळे आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी एकत्र होतात आणि एकच संकीर्तन चालू होतं. चैतन्य महाप्रभू सुद्धा खूप आवेशामध्ये संकीर्तन करतायत, नृत्य करतायत. आणि त्या ठिकाणी ती परिस्थिती बघून, ते दृश्य बघून नित्यानंद प्रभू एक भविष्यवाणी करतात. नित्यानंद प्रभू म्हणतात, देखे नित्यानंद प्रभू कहे भक्त गणे, ये रूपे नृत्य आगे होवे ग्रामे ग्रामे. म्हणतात की ज्या प्रकारचं संकीर्तन या ठिकाणी सुरू आहे चैतन्य महाप्रभू द्वारे, असंच संकीर्तन भविष्यामध्ये देखील प्रत्येक गावागावामध्ये होईल. आणि ही भविष्यवाणी कुणी खरी करून दाखवली? श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादांनी ही जी भविष्यवाणी जी नित्यानंद प्रभूंनी केली होती अलारनाथ या ठिकाणी, ती सत्य करून दाखवली. आणि आज आपण बघतो विश्वभरामध्ये इस्कॉनची जे सेंटर आहेत, मंदिर आहेत त्या ठिकाणी. आणि या अगोदर ज्यावेळी भक्ती सिद्धांत ठाकूर यांनी गौडीय मठांची स्थापना केली, तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी गौर गदाधर विग्रहांची स्थापना केलेली आहे. गौर गदाधर. परंतु शिला प्रभुपादांनी ज्यावेळी प्रचार कार्य सुरू केलं, सर्वात प्रथम त्यांनी कोणत्या विग्रहांची स्थापना केली? गौर निताय, नित्यानंद प्रभू गौरांग महा. कारण शिला प्रभुपाद नाही म्हणायचे की हे जे दोन भगवंत आहेत, नित्यानंद आणि गौरांग, एवढे कृपाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत की हे कृष्णांपेक्षाही जास्त कृपाळू आहेत. तर प्रभुपादांचं एक खूप प्रसिद्ध असं अरायवल ऍड्रेस आहे. म्हणजे ज्यावेळी प्रभुपाद पोचायचे एखाद्या मंदिरामध्ये आणि तिथे उपस्थित भक्तांना एक छोटस स्पीच द्यायचे, छोटस व्याख्यान द्यायचे. तर तिथे प्रभुपाद येतात आणि तिथे जे मंदिर आहे एकदम नवसाधक भक्त आहेत आणि तिथे गौरवनीय ड्युटीज आहेत. भगवंताच्या विग्रहांकडे बघून प्रभुपाद बोलू लागतात. आणि बोलता बोलता प्रभुपाद अतिशय भारावून जातात. प्रभुपादांच्या हृदयामध्ये भावना एकदम उचंबळून येतात आणि बोलणंही त्यांना शक्य होत नाही. आणि प्रभुपाद म्हणतात की गौरवनीय किती दयाळू आहेत. आणि असं बोलता बोलता प्रभुपादांचा गळा भरून येतो आणि प्रभुपाद बोलणं थांबवतात. तर चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू यांच्यामध्ये एवढी श्रद्धा होती प्रभुपादांना. आणि आपल्या आचार्य म्हणतात, परम करुणा बहुदुईच्या निताय गौरचंद्र, सब अवतार सार शिरोमणी केवल आनंद कंदा. भजो भजो भाई चैतन्य निताय, सुदृढ विश्वास कोरी. विषय छाड़िया सिरस माझिया, मुखे बोलो हरि हरि. देखो ओरे भाई त्रिभुवन नाय, हे मन दयाल दाता. पशु पक्षी झुरे पाषाण विदारे, सुने जार गुण गाथा. संसार माझिया रोहिली पोळिया, से पदे नाही लो आसा. आपण करम गुंजाय से मन, को होय लोचन दास. परम करुणा बहु दुईजन निताय गौरचंद्र.
तर लोचनदास ठाकूर या सुंदर भजनामध्ये वर्णन करतायत, परम करुणा प्रभू दुर्जन निताय गौरचन. सगळ्या अवतारांचे सार आहेत चैतन्य महाप्रभू नित्यानंद. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंनी जी भविष्यवाणी केली होती ती श्रील प्रभुपाद यांनी खरी करून दाखवली. तर आता महाप्रभू निघतायत जाण्यासाठी. आता अलानाथ वर्ण निघाले. दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर महाप्रभूंची प्रचार करण्याची जी पद्धती होती ही एक विशेष होती. नवद्वीपला असताना त्यांनी संकीर्तन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, परंतु दक्षिण भारतामध्ये ज्यावेळी त्यांनी प्रचार कार्य केलं ती पद्धत एक वेगळी होती. तर काय करायचे महाप्रभू? दोघं हात वरती करून कृष्ण 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 है कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां राम राघव राम राघव राम राघव रक्षा मां. अशा प्रकारे भजन गात चैतन्य महाप्रभू नृत्य करत गमन करायचे. आणि एखादा व्यक्ती भेटला तर त्याला आलिंगन द्यायचे. ज्याही व्यक्तीला भगवंताने आलिंगन द्यायचे त्या व्यक्तीमध्ये काय व्हायचं? कृष्ण प्रेमाचा संचार व्हायचा. आणि तो व्यक्ती त्याच्या गावामध्ये जायचा. तिथे ज्याही व्यक्तींना तो भेटायचा, ज्याही व्यक्तीमध्ये तो दृष्टीपात करायचा, त्यांना सुद्धा कृष्णप्रेम प्राप्त व्हायचं. बघा, आपण विचार करा, आपण पण त्यावेळेस असतो तर किती बरं झालं असतं. चैतन्य महाप्रभूने आपलं आलिंगन केलं आणि आपण आपल्या गावात जाणार आणि तिथे आपण ज्याही व्यक्तींवरती दृष्टीपात करणार, डोळ्यांनी बघणार, त्यांना सुद्धा कृष्णप्रेमाची प्राप्ती व्हायची आणि सगळे एकत्र बोलू लागायचे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे एक व्यक्ती भेटायचा, त्याला महाप्रभू आलिंगन करायचे, तो त्याच्या गावी जायचा, तिथे सगळ्यांना कृष्णप्रेम द्यायचा. अशा प्रकारे गावाच्या गाव सगळे कृष्ण भक्तीमध्ये लीन झाले. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंची ही प्रचाराची वेगळी पद्धत, जी शक्ती त्यांनी नवद्वीप मध्ये प्रकाशित नाही केली ती शक्ती दक्षिण भारतामध्ये प्रकाशित केली प्रचार करण्यासाठी. आता पुढे महाप्रभू येऊन पोहोचतात कुर्म क्षेत्र या ठिकाणी. कुर्म क्षेत्र या ठिकाणी आले, तिथे त्यांना जे भगवंताचे अवतार कुर्मदेव त्यांचे विग्रह वंदन करतात. तिथे एक विशेष ब्राह्मण राहतात, कुर्म ब्राह्मण. तर ते कुर्म ब्राह्मण भगवंतांना त्यांच्या घरी आमंत्रित करतात. आता संन्यासी आहेत, त्यांना घरी आमंत्रित करायला पाहिजे, तर त्यांना घरी आमंत्रित करतात. आमंत्रित केल्याने तर हे जे ब्राह्मण परिवार आहे भगवंताचा आदरातिथ्य करतात, त्यांच्या चरणांचं पादसेवन करतात. जे भगवंताचं चरणामृत आहे सगळे आपापल्या डोक्यावर शिंपडून त्याचं पान करतात, ग्रहण करतात ते चरणामृत. तर नंतर शेवटी हे सगळं झाल्यानंतर जे कुर्म ब्राह्मण आहेत भगवंतांशी थोडं वार्तालाप करतात आणि त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती व्यक्त करतात. काय म्हणतात ते? कृपा कर प्रभू मोरया तोमार संगे सहिते ना पारी दुःख विषय तरंगे. म्हणतात, प्रभू माझ्यावरती कृपा करा, मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला. सहिते ना पारी दुःख विषय तरंगे. आणि ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की कोणीही व्यक्ती कितीही संपन्न असो, कितीही चांगल्या परिस्थितीमध्ये असो, तरीही त्याला या भौतिक जगातील जे क्लेश आहेत यापासून तो वाचू शकत नाही. तर असं वर्णन आहे की जे कुर्म ब्राह्मण होते, असं नव्हे की ते खूप दरिद्र होते, चांगल्या परिस्थितीमध्ये होते ते, पण तरी सुद्धा भगवंतांना काय म्हणतायत? सहितेना पारी दुःख विषय तरंगे. मला सहन होत नाहीये जे विविध क्लेश आहेत या माझ्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मी आहे. तर बघा, चैतन्य महाप्रभू जे एक संन्यासी आहेत, परंतु यांना काय उपदेश करतायत तेही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी दक्षिण भारतामध्ये आले आणि पुढे चालून ज्यावेळी ते व्यंकट भट्ट
यांच्या ठिकाणी वास्तव्याला होते 4 महिने. आणि तिथे त्यांचा जो लहान मुलगा होता गोपाल, ज्यावेळी ते जायला निघाले, त्यावेळी गोपालाने त्यांनी काय आदेश दिला की तू लग्न करू नकोस, आई वडिलांची सेवा कर आणि नंतर तू वृंदावनाला परत आहे. तर या ठिकाणी कुर्म ब्राह्मण ज्याच्या मनामध्ये वैराग्याची भावना निर्माण झाली आहे, पण महाप्रभू त्यांना काय म्हणतायत, प्रभु कहे ऐसे बात कबू ना करीबो, गृहे राही कृष्ण नाम निरंतर लयबो. तुम्ही अशा प्रकारचं बोलणं करू नका, तुम्ही घरीच राहा, परंतु निरंतर कृष्ण नाम याचा जप करा, कृष्ण नामाचा जप करा, कृष्ण कथा श्रवण करा. आणि मग खूप प्रसिद्ध असा श्लोक त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू बोलतात, यार देख तारक हे कृष्ण उपदेश, आमार आज्ञा गुरु होय तार येई देश. आणि श्रील प्रभुपाद बऱ्याच वेळा म्हणायचे की हे जे आमचं प्रचाराचं आंदोलन आहे, हे आम्ही कुणाच्या आज्ञेवर करतोय, चैतन्य महाप्रभूंची आज्ञा जी त्यांनी कुर्म ब्राह्मणाला दिली होती. जार देखो तारक है कृष्ण उपदेश, आम्हाला आज्ञा गुरु होय तार येई. यद्यपि आपल्या कुणाचंही गुरु बनण्याची स्थान नाही, योग्यता नाहीये, परंतु केवळ आणि केवळ महाप्रभूंच्या आज्ञेमुळे प्रभुपाद म्हणायचे की आम्ही हे प्रचार कार्य हाती घेतलंय. आणि असं जर का तुम्ही केलं, कदाचित कुर्मब्राह्मण यांनी प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या मनामध्ये असे विचार चालू असतील, बघा भगवंतांसोबत जाणं हे निश्चितच खूप मोठी गोष्ट आहे. कुणाला आवडणार नाही? जे साक्षात भगवंत आहेत त्यांच्यासोबत जर तुम्हाला यात्रा करण्याचं प्रपोजल मिळालं तर कोणीही तयार होईल भगवंतासोबत यात्रा करायला. परंतु महाप्रभू सांगितले की नाही, तुम्ही अजिबात यायचं नाही. मग त्यांनी म्हणा, मग मला मिळणार काय? तर महाप्रभू म्हणतात, यांचा प्रश्न असेल की तुम्ही इथून निघून जाणार, मग पुन्हा एकदा मी मायेमध्ये जाईल, पुन्हा एकदा मायाशक्ती माझ्यावरती प्रभावी होईल. तर त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांची मानसिकता समजून चैतन्य महाप्रभू म्हणतात, जर तुम्ही माझ्या सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचं पालन केलं, काय करायचंय, तुम्ही घरीच राहा, निरंतर कृष्ण नाम घ्या, कृष्ण कथा करा, आणि जोही तुम्हाला भेटेल त्याला कृष्ण उपदेश द्या. या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर काय होईल, कबू न बाधिबो तुम्हार विषय तरंग, पुनरपि येई स्थाने पाबे मोरा संग. म्हणतात की तुम्ही कसलीही काळजी करू नका की माया शक्ती तुम्हाला पुन्हा एकदा प्रभावामध्ये घेईल. जर का तुम्ही माझ्या दिलेल्या वचनांचं पालन केलं तर निश्चित रूपाने तुम्हाला जे विषय आहेत त्यांची बाधा होणार नाही, ही चैतन्य महाप्रभूंची गॅरंटी आहे. तर जशी कर्म ब्राह्मणासाठी लागू होती ही गोष्ट, आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा निश्चित लागू होते. जर आपण या गोष्टींचं पालन केलं, काय करायचं? निरंतर कृष्ण नामाचा जप करायचा आणि कृष्ण कथा श्रवण करायची. जो कोणी आपल्याला भेटेल त्याला कृष्णांबद्दल 2 गोष्टी सांगायच्या आहेत. आणि एवढं जरी केलं तरी चैतन्य महाप्रभूला गॅरंटी देत आहेत की आपल्याला विषयांची बाधा कधी होणार नाही, आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझा संघ प्राप्त होईल किंवा माझ्या संघाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. तर हे सुद्धा एक खूप मोठी शिकवण चैतन्य महाप्रभू देत आहे. तर पुढे आपण जाऊया. आता महाप्रभू पुढे प्रवास करतात आणि पुढे खूप मोठा प्रवास आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होतात. पण एक काल कृष्णदास जे भगवंताचे असिस्टंट आहेत, एकदा एक भट्टाहरी नावाचा तांत्रिक लोकांचा ग्रुप असतो. तर हे लोक काय करायचे, अशा निष्पाप लोकांना शोधून त्यांना भुरळ घालून त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड करायचे. त्यांनी बघितलं की चैतन्य महाप्रभू एक संन्यास त्यांच्यासोबत एक एक निरागस ब्राह्मण जो आहे तो प्रवास करतोय, आणि यांच्या ग्रुपमध्ये काही स्त्रिया सुद्धा असायच्या. तर त्या स्त्रियांचा उपयोग करून यांनी काय केलं, जे काल कृष्णदास होते यांना भुरळ घातली आणि त्यांना तिथून ते घेऊन गेले त्यांच्या ग्रुपमध्ये. बघा इथे आपण बघितलं, कुर्म ब्राह्मणांना भगवंतांबरोबर प्रवास करण्याची इच्छा होती, परंतु भगवंतांना त्यांनी नकार दिला. आणि इथे काल कृष्णदास सुरुवातीपासून
ज्या जगन्नाथपुरी सोडल्यापासून भगवंतांसोबत प्रवास करतायत, प्रत्येक दिवशी भगवंताने कशा प्रकारे कित्येक लोकांना, हजारो लाखो लोकांना कृष्ण प्रेम दिलं याचे ते साक्षी आहेत. परंतु एवढा संघ मिळून देखील त्यांच्यासोबत काय घडतंय ते बघा. तर भट्टहारीस आणि त्या स्त्रियांची भुरळ पडल्यामुळे कालकृष्णदास भगवंतांना सोडतायत आणि त्यांच्याकडे जात आहेत. बघा, म्हणजे भगवंताचा संघ ज्या व्यक्तीला प्राप्त झाला, एवढा निकट प्रत्येक दिवशी त्याने बघितलंय डोळ्यांनी महाप्रभूंच्या लीला, तोच भगवंतांना सोडून दुसरीकडे चालला. तर महाप्रभूंना पण हे कळतं की अरे, कुठे आहे माझा सेवक, दिसत नाहीये मला. तर लगेच महाप्रभू तिकडे जातात ज्या ठिकाणी हे सगळे भट्टारी एकत्रित असतात. जसे महाप्रभू तिथे प्रवेश करतात आणि त्यांना विनंती करतायत की अरे, माझा हा निरागस सेवक आहे, त्याला तुम्ही का घेऊन आले तुमच्याकडे? मला माझा सेवक परत द्या. जसं ते ऐकतात, सगळ्या जणांना क्रोध येतो आणि ते महाप्रभूंना इजा पोहोचवण्यासाठी त्यांच्यावरती आक्रमण करतात. त्यांच्याकडे विविध शस्त्र असतात. त्या शस्त्रानिशी चेतन महाप्रभूंना इजा पोहोचवण्याच्या हेतूने सगळे त्यांच्यावरती चालून जातात. परंतु कृष्ण आहेत ते. चेतन महाप्रभू कोण आहेत? स्वतः कृष्ण आहेत. कृष्णांना कोण मारू शकतं? दुर्योधनाने सुद्धा प्रयत्न केला होता भगवंतांना बांधण्याचा, भगवंतांना साखळीमध्ये अडकवण्याचा. परंतु भगवंतांना कोणीही बांधू शकत नाही. भगवंत फक्त प्रेमाने बांधले जातात. तर एक आश्चर्यकारक घटना होती, ज्यावेळी हे सगळे भट्टारीस भगवंतावरती आक्रमण करतात विविध शस्त्रांनी. त्यांचे जे शस्त्र असतात अचानक हवेमध्ये तरंगू लागतात आणि त्यांचे शस्त्र त्यांना स्वतःलाच इजा पोहोचवतात. त्यांची जी तलवार आहे, जी त्यांनी महाप्रभूवर चालवली, तीच तलवार त्यांच्या अंगावरती चालून जाते आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी नाश होतो. आणि चैतन्य महाप्रभू, कालकृष्णदास यांची शिखा पकडतात. शिखा पकडून त्यांना खेचून जातात. तर म्हणून आमचे एक भक्त म्हणतात की आपण शिखा का ठेवतो? जर कालकृष्ण यांच्यासारखे आपण कधी भरकटलो तर महाप्रभू सुद्धा आपली शिखा पकडून आपल्याला परत योग्य रस्त्यावर घेऊन येतील म्हणून. तर ह्या प्रसंग झाल्यानंतर बघा, कालकृष्ण यांच्याकडे चूक झाली आहे, परंतु महाप्रभू त्यांना परत घेऊन आले. आणि ज्यावेळी ते संपूर्ण यात्रा करून जगन्नाथपुरीला येतात, नित्यानंद म्हणतात की हा घ्या तुमचा सेवक. मला म्हटली होती की हा खूप चांगला ब्राह्मण आहे आणि याचे कार्य तुम्हाला माहिती आहेत का? तर याला आजपासून मी निष्कासित करतो. तर कालकृष्ण यांना सुद्धा खूप दुःख होतं, खूप यातना होते की मी खूप चूक केली, मी भगवंतांना सोडून मायेमध्ये पडलो आणि आता भगवंत म्हणतायत की मी तुम्हाला रिजेक्ट करतो. ज्याला भगवंताने रिजेक्ट केलं त्याच्यासाठी काय उपाय, त्याच्यासाठी काय आशा आहे? परंतु एक महत्वाचं कार्य कालकृष्णदास करतात. काय करतात? असं नाही की ते निराश होऊन कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रडत बसतात. नाही, ते इतर जे वैष्णव आहेत त्या ठिकाणी, त्या वैष्णवांची शरण घेतात. नित्यानंद प्रभू, दामोदर, जगदानंद, हे सगळ्या जणांची शरण घेतात. तर हे चारही जण काय करतात? त्या ठिकाणी वर्णन आहे की चारही जणांनी मिटिंग बोलवली की आता काय करायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात की कृष्णदास याला मी रिजेक्ट करतो, मग या व्यक्तीचं काय होणार? तर एक युक्ती करतात. म्हणतात की बघा, हा व्यक्ती महाप्रभूंसोबत होता दक्षिण भारत यात्रेमध्ये, संपूर्ण याने बघितलेल्या लीला, काय काय घडलं त्या ठिकाणी. तर याला आपण काय करूया, बंगालमध्ये पाठवूया. कारण बंगालचे जे वैष्णव आहेत त्यांना अजूनही त्यावेळी काही असं व्हिडिओ कॉल वगैरे करू शकत नव्हतो की महाप्रभू कुठे आहेत, आता काय चाललंय, ते कोणत्या ठिकाणी आले नाही. तर बंगालचे जे वैष्णव त्यांना कसं कळणार की महाप्रभू परत आले की नाही? त्यांनी त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या लीला केल्या, किती लोकांचा उद्धार केला, हे सगळं ऐकण्याची उत्कंठा कुणाला होती? बंगालचे जे भक्त होते त्यांना होती. तर म्हणून काल कृष्णदास यांना सांगितलं की तू असं कसं कर, बंगालला जा. आणि त्या ठिकाणी जे वैष्णव आहेत त्यांना तू संपूर्ण जे प्रसंग घडले दक्षिण भारतामध्ये त्याचं तू वर्णन करून सांग, ही तुझी सेवा.
तर बघा याही ठिकाणी आपण समजू शकतो कशा प्रकारे जरी भगवंताने म्हटलं की मी तुला निष्कासित केलंय, मी तुला रिजेक्ट केलंय, तरी सुद्धा इतर भक्तांचा त्यांनी आश्रय घेतला. आणि म्हणून तिथे जाऊन त्यांनी काय केलं, जे सचिव माता आहेत त्यांना आतुरता होती की माझा निमाई परत आला की नाही दक्षिण भारत यात्रेमधून, आणि तिथे काय काय गोष्टी घडल्या सगळा वार्तालाप त्यांनी त्यांना कथन केला. तर इथे अजून एक आपण शिकून घेऊ शकतो की कशा प्रकारे असं होणार नाही. चैतन्य महाप्रभू हे कृपाळू आहेत, पण जरी चैतन्य महाप्रभू खूप कृपाळू आहेत आणि जरी कृष्णदास सारखी आपली परिस्थिती झाली यदा कदाचित, तरी सुद्धा वैष्णवांचा संघ, वैष्णवांचे चरण आपण सोडायला नाही पाहिजे. कारण वैष्णव हे भगवंतांपेक्षाही अतिशय प्रेमळ आहेत आणि हे आपल्यासाठी खूप आशादायी गोष्ट आहे. म्हणून कधीही आपण भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांची निंदा नाही करायला पाहिजे. तर आता आपण जाऊया कशा प्रकारे जगदानंद पंडित यांचा व्यवहार होता भगवंतांसोबत. तर एकदा जगदानंद पंडित यांना सचीमाता ज्या बंगालमध्ये त्यांना भेटण्यासाठी पाठवलं गेलं की तुम्ही जा सचीमातेला भेटण्या बंगालमध्ये. हे राहायचे जगन्नाथपूरला महाप्रभूंसोबत. आणि पाठवलं कुठे आता यांना, बंगालमध्ये सचीमाता यांना भेटून या, तिथल्या भक्तांना भेटून या. तर तिथे जातात आणि शिवानंद सेन हे यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतात. जेव्हा हे बंगालचे भक्त यात्रा करायचे, शिवानंद सेन सगळ्यांना घेऊन यायचे. सगळे यात्रा मॅनेजमेंट कुणाकडे असायचं, शिवानंद सेन यांच्याकडे. तर शिवानंद सेन यांच्या घरी जातात आणि दोघे मिळून, बघा दोघांना भगवंतांबद्दल खूप प्रेम आहे. तर जगदानंद आणि शिवानंद सेन दोघं मिळून भगवंतांसाठी, कोणासाठी, चैतन्य महाप्रभूंसाठी एक विशेष प्रकारचं सुगंधी तेल तयार करतात, जेणेकरून भगवंतांचं, चैतन्य महाप्रभूंचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांनी थोडस त्यांच्या डोक्याला त्या तेलाने मालिश करावी, असा त्यांचा हेतू असतो. आणि बघा आपण किती जुन्या काळातली चर्चा करतोय. आजही आपल्याला प्रवासामध्ये जायचं असेल आणि जर घरून आपल्याला जो टिफिन दिलाय त्यामध्ये लिक्विड असेल, तर आपण म्हणतो नाही नाही लिक्विड नका देऊ, काहीतरी सॉलिड द्या. आणि आपण प्रवास कशातून करतोय, कधी ट्रेन मधून, कधी प्लेन मधून, पण तरीही आपण द्रव्य गोष्टी नेण्यासाठी 10 वेळा विचार करतो. तर जगदानंद पंडित त्यावेळी बंगालमधून जगन्नाथपुरीला असे विविध 12 जार, 12 बरण्या घेऊन येतात सुगंधी तेलाच्या. कसं आणलं असेल त्यांनाच माहिती. पण हे घेऊन आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंचे जे असिस्टंट आहेत, सेवक गोविंद, त्यांना म्हणतात की हे बघ मी हे तेल घेऊन आले, सुगंधी तेल, आणि चैतन्य महाप्रभूंना सांगा हे त्यांच्यासाठी आहे आणि हे त्यांनी स्वतः त्या मसाज करण्यासाठी त्याचा वापर करायचा. तर ठरल्याप्रमाणे गोविंद हे सांगतात की जगदानंद यांनी हे तेल आणलेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही हे तेल वापरायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे बाबा हे संन्यासी आहे मी, जर मी हे तेल लावलं आणि मी जर कुठे भ्रमण करत असतो, लोकांना तो सुगंध, लोक काय म्हणतील की हा व्यक्ती संन्यासी आहे, हा संन्यास धर्माच्या विरुद्ध आहे. ते म्हणतील की हा व्यक्ती स्त्रीसंग करायला लागला की काय, सुगंधी तेलाचं वापर संन्यासाने करणं हे योग्य नाहीये. तर तुम्ही असं करा, हे जे सगळं सुगंधी तेल आहे, जे जगन्नाथ आहेत त्यांच्या सेवेसाठी घेऊन जा. तर त्यामुळे काय होईल, यांचे एवढे जे परिश्रम आहेत, कुणाचे, जगदानंद यांचे परिश्रम सुद्धा सफल होतील. स्वतः जगन्नाथ त्या तेलाचा वापर करतील. तुम्ही असं करा. तर मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी जगदानंद चैतन्य महाप्रभूंसमोर येतात, खूप प्रेमाने चैतन्य महाप्रभू त्यांच्याशी बोलू लागतात की बघा जगदानंद, मी समजू शकतो की तुमची इच्छा आहे, तुमचं माझ्याप्रती खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासाठी एवढ्या दुरून एवढं ते सुगंधी तेल कठोर परिश्रम करून आणलंय, परंतु ते माझ्यासाठी योग्य नाहीये, मी एक संन्यासी आहे वगैरे वगैरे, आणि तुम्ही ते करा, जगन्नाथला अर्पण करा. जसं हे ऐकतात जगदानंद, त्यांना राग येतो, प्रचंड राग येतो. म्हणतात कुणी सांगितलं तुम्हाला की मी हे तेल वगैरे आणलंय, असं काही नाहीये. आणि जातात आतमध्ये आणि त्या बरण्या घेऊन येतात आणि चैतन्य महाप्रभूंच्या समोरच त्या आपटतात जमिनीवर.
आणि असं बोलून निघून जातात. त्यांच्या रूम मध्ये जातात आणि आतमध्ये कडी लावून. इथे महाप्रभूंना टेन्शन येतं की बाबा आता काय करायचं. तर हे जातात. असे 3 दिवस होऊन जातात. मग महाप्रभूंना आता कळत नाही की काय करायला पाहिजे. मग एक युक्ती महाप्रभूंना सुचते. महाप्रभू जातात, दार ठोठावतात. तर जगदानंद, मी आता स्नान करायला चाललोय आणि मी दुपारपर्यंत येईल, मला जेवण करायचंय. फक्त एवढंच बोलतात आणि लगेच तिथून निघून जातात. जगदानंद जे 3 दिवस उपवाशी आहेत, हा, किती दिवस? 3 दिवस उपवाशी आहेत. जसं महाप्रभू म्हटले की मी स्नान करायला चाललोय, मला जेवायचंय, ताटकन उभे होतात, बाहेर पडतात, 2 ब्राह्मणांना पकडतात आणि कुकिंग सुरू करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्री, हे बनवू दे, ते बनवू दे. आणि जोपर्यंत महाप्रभू येतात तोपर्यंत एक मोठी फिस्ट त्या ठिकाणी तयार आहे. महाप्रभू बसतात. तर महाप्रभूंना भीती आहे. महाप्रभूंना भीती काय की याला परत राग येऊ नये म्हणून. तर आता याच्या सांगण्याप्रमाणे सगळं करायला लागेल. तर पहिले बसवतात, म्हणतात बसा तुम्ही. हा, बसले. महाप्रभू बसतात, काहीच बोलत नाहीयेत. हे वाढताय. महाप्रभू म्हणतात की अरे तुझं पण एक पान बाजूला ठेव, आपण दोघं सोबत घेऊया. ते म्हणतात नाही नाही, पहिले तुम्ही पहिले तुम्ही जेवण करायचं. टाकतायत टाकतायत. सेकंड सर्विंग, थर्ड सर्विंग, फोर्थ सर्विंग. महाप्रभू बोलत नाहीयेत, मुकाट्याने खातायत. आणि शेवटी म्हणतात, अरे बाबा 10 लोकांचं जेवण तुम्हाला खाऊ घातलंस, आता तरी थांबशील का? म्हणे ठीक आहे. मग आता महाप्रभू म्हणतात तुम्ही बसा. हा नाही नाही, मी घेणार म्हणे, माझी काही काळजी करू नका तुम्ही. महाप्रभूंना आताही विश्वास होईना की हा जेवेल म्हणून. महाप्रभू काय करतात, गोविंदाला सांगतात, तू एक काम कर, तू इथेच उभा राहा आणि लक्ष दे की हा जेवतो की नाही. कोण? जगदानंद. कारण जोपर्यंत हा जेवणार नाही तोपर्यंत मला तिकडे समाधान नाही मिळणार की याचा राग गेला म्हणून. तर महाप्रभू निघून गेले, गोविंद तिथेच आहे. जगदानंद येतात गोविंदकडे आणि म्हणतात, तू एक काम कर, तू जा तिकडे आणि त्यांना सांग की जगदानंद जेवायला बसले आणि तू जाऊन चैतन्य महाप्रभूंना त्यांचं पादप्रक्षालन कर, त्यांना आराम दे. आणि आता हे जातात परत. तिथे जाऊन चैतन्य महाप्रभू विचारतात, अरे बाबा तू जेवायला बसला का? गोविंद म्हणतो की हो हो. नाही नाही, तू परत जा म्हणे एकदा, तू बघू नये तू खरंच जेवायला बसलाय की नाही. गोविंद परत जातात आणि बघतात की आता जगदानंद जेवत आहे. आणि मग ते येऊन परत महाप्रभूंना सांगतात की जगदानंद जेवत आहेत म्हणून. तर गौर गणेश दीपिका जे पुस्तक आहे, यामध्ये सांगितले कशा प्रकारे जे चैतन्य चरितामृतमधले जे पात्र आहेत ते कृष्णलीलेमध्ये कोण होते. तर जगदानंद पंडित कोण होते कृष्णलीलेमध्ये? सत्यभामा देवी. तर सत्यभामा देवींचे इन्कार्नेशन आहेत ते, आणि म्हणून त्यांचं वागणं कोणाप्रमाणे आहे? सत्यभामा देवी यांच्या प्रमाणे आहे. तर असे होते जगदानंद पंडित. तर कविराज गोस्वामी एका श्लोकामध्ये म्हणतात, श्री चैतन्य चंदेर दया करह विचार, विचार कोरिते चित्ते पावे चमत्कार. तर चैतन्य महाप्रभूंची दयेचा जर आपण विचार करायचा म्हटला, बरेच लोक आहेत ना तर्कवादी, ते म्हणतात जर तुम्हाला तर्क जर करायचा असेलच तर चैतन्य महाप्रभूंची दया किती आहे याला तुम्ही तर्क लावा. मग पुढे म्हणतात, तुम्हाला काय बघायला मिळेल? विचार कोरिते चित्ते पावे चमत्कार. तर तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल चैतन्य महाप्रभूंची दयेची जर आपण सीमा बघितली तर. चैतन्य महाप्रभू कोण आहे? करुणा अवतार आहे. तर म्हणून चैतन्य महाप्रभूंपेक्षा दयावान कोणी नाही, आणि हेच आपल्यासाठी खूप मोठं आशयाचं कारण आहे. तर भक्तिविनोद ठाकूर खूप सुंदर भजन लिहिलं, त्यामध्ये म्हणतात, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया कोरी, स्वपार्षद स्वधामे सह अवतारी. भगवंत आलेत, पण कसे आलेत? स्वतःच्या पार्षदांसोबत आले, स्वतःच्या धामासोबत आले. आणि ते धाम काय आहे? मायापूर्ण नवदीप धाम.
आणि म्हणून ऐकून धामला आपण औदार्य धाम म्हणतो. असं म्हणतात ज्या प्रकारे कलियुगाचा प्रोग्रेस होत जाईल, बऱ्याच वेळा चर्चेचा विषय असतो ना, कलियुगाचा प्रभाव इतका वाढलाय. पण असं म्हणतात जसं कलियुगाचा प्रभाव वाढत जाईल, तेवढ्याच तुलनेत जे औदार्य धाम आहे म्हणजेच मायापूर नवोदित धाम, त्याचा महिमा सुद्धा वाढत जाईल. कारण ते चैतन्य महाप्रभूंचं धाम, औदार्य धाम. आणि महाप्रभू आले कशासाठी? श्रीकृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया कोरी, स्वपार्षद स्वधामे सहवतारी. अत्यंत दुर्लभ प्रेम करिबारे दान, शिखाये शरणागती भक्तेर प्राण. शरणागती कशी घ्यायला पाहिजे आपण, ते महाप्रभू शिकवले. आणि शरणागतीचे 6 अंग त्यांनी सांगितले. काय ते? दैन्य आत्मनिवेदन, कोक्तुत्वे वरहन, अवश्य रक्षिबे कृष्ण, विश्वास पालन. षडंग शरणागती होई बेजहार, ताहार प्रार्थना सुने श्रीनंद कुमार. तर आपल्यालाही वाटत असेल की भगवंतांनी आपली प्रार्थना ऐकावी, तर काय करावं लागेल? षडंग शरणागती होई बेजहार. हे जे शरणागतीचे 6 अंग चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे, ते आपण आपल्या जीवनामध्ये पालन करणं आवश्यक आहे. आणि असं जर का आपण करू शकलो, तर निश्चितच काय होईल? ताहार प्रार्थना सुने श्री नंद कुमार. जे नंदकुमार कृष्ण आहेत, ते निश्चितच आपली प्रार्थना ऐकतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी चर्चा केली की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू हे विशेष आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगायची राहिली, चैतन्य महाप्रभूंचं जे जीवनचरित्र जे कविराज गोस्वामींनी लिहिलं, ते अशी एक परिस्थिती होती, जरी ते एवढं प्रसिद्ध होतं, परंतु एक वेळ अशीही होती की संपूर्ण बंगालमध्ये एकही चैतन्य चरितामृताची कॉपी, एकही पुस्तक मिळत नव्हतं. भक्तिविनोद ठाकूर यांनी खूप वर्षे शोध घेतला की कुठे मला, बघा त्याच बंगालमध्ये ज्या ठिकाणी एवढे सगळे वैष्णव आचार्य होऊन गेले, त्या ठिकाणी एक चैतन्य चरितामृत मिळू नये. तर असं बरेच वर्ष संघर्ष केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर एक कॉपी, एक पुस्तक, एक परत भक्तिविनोद ठाकूर यांना मिळाली. आणि मग नंतर भक्तिविनोद ठाकूरांनी त्याच्यावरती स्वतःची कमेंट्री लिहिली आणि नंतर भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी सुद्धा त्याच्यावरती कमेंट्री लिहिले. तर एक मजेशीर किस्सा आपल्याला सांगतो. श्रील प्रभुपाद ज्यावेळी त्यांनी लिखाण कार्य चालू केलं होतं, अमेरिकेला होते आणि त्यांनी बीबीटी भक्तिवेदांत बुक ट्रस्ट याची सुद्धा स्थापना केली. तर एक वेळ प्रभुपादांनी त्यावेळचे जे बीबीटीचे अध्यक्ष होते रामेश्वर प्रभू यांना पत्र लिहिलं आणि म्हटले की रामेश्वर प्रभू, हे काय चाललंय? मी इथे माझी रात्रीची झोप बाजूला ठेवून पुस्तकांचं लिखाण कार्य करतोय, पण तुम्ही लोक, तू स्पेशली तू, माझ्या पुस्तकाचं छपाई करत नाहीयेस, प्रिंटिंग करत नाहीयेस. आणि ते पत्र रामेश्वर भाऊंना मिळालं. त्या पत्रामध्ये तो मजकूर वाचून रामेश्वर भाऊंना घाम फुटला की बापरे, एवढे सगळं. प्रभुपाद खूप रागीट स्वभाव आहेत, खूप चिडलेत प्रभुपाद. मग ते विचार करू लागले, आता मी काय करायला पाहिजे. काही दिवसांनी प्रभुपाद त्यांचं जे सेंटर होतं त्या ठिकाणी आले आणि प्रभुपादांनी जीबीसी मीटिंग बोलवली. तर जीबीसी मीटिंग कशासाठी बोलवली जाते? खूप मोठं एखाद्या मोठ्या विषयावर चर्चा करायची असेल त्यासाठी जीबीसी मीटिंग बोलवली जाते. परंतु प्रभुपादांनी केवळ ह्या उद्देशासाठी की माझ्या पुस्तकाचं प्रिंटिंग कार्य पाहिजे त्या गतीने का होत नाहीये, जीबीसी मीटिंग बोलवली. पुन्हा एकदा त्या मीटिंग मध्ये रामेश्वर प्रभूंना प्रभुपादांनी धारेवर धरलं की रामेश्वर, तू काय करतोयस? मी एवढं सगळं पुस्तकांचं लिखाण करतोय, पण तुम्ही लोक त्याची छपाई का नाही करत आहे? मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक, प्रभुपाद सकाळी सकाळी चालायला जायचे.
तर मॉर्निंग वॉक मध्ये पण रामेश्वर प्रभू सोबत होते. पुन्हा एकदा प्रभुपादांनी विषय काढला, व्हॉट इज अबाउट बुक प्रिंटिंग, वाय यू आर नॉट प्रिंटिंग माय बुक्स, माझे पुस्तकं तुम्ही का छपाई करत नाहीये? तर आता रामेश्वर म्हटले की मग आता मला काहीतरी उत्तर द्यावंच लागेल. तर म्हटले, बघा प्रभुपाद, आम्ही 2 महिन्यामध्ये एक पुस्तक नक्की प्रिंट करू. 2 महिन्यामध्ये एक पुस्तक. मग म्हटले, प्रभुपाद, आपण त्याला थोडस अजून थोडं गती देऊ शकतो. असं करूया, 1 महिन्यामध्ये एक पुस्तक प्रभुपाद. प्रभुपादांनी बघितलं, 1 महिन्यामध्ये एक पुस्तक, म्हणजे हे खूप स्लो आहे. तर रामेश्वर प्रभूंना तो प्रश्न पडला की हे कसं शक्य आहे. आताही जर एखाद्या लेखकाला तुम्ही विचारलं की त्याला जर एखादे पुस्तक छपाई करायचं असेल, खूप दिवस त्याला लागतो. त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात, प्रूफ रिडिंग असतं, कव्हर डिझायनिंग असतं, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये जे चित्र आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या लिलेमधले चित्र ते टाकायची आहेत. एवढं सगळं जटिल कार्य आहे ते. आणि महाप्रभू प्रभुपाद म्हणते की नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. 2 महिन्यामध्ये मला 17 पुस्तकं हवी आहेत. बापरे. जसं हे ऐकतात रामेश्वर प्रभू तिथेच थांबतात. 2 महिन्यामध्ये 17 पुस्तकं. आणि 17 पुस्तकं म्हणजे काय? चैतन्य चरितामृताची पुस्तकं, जे चैतन्य चरित आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते त्यावेळी 17 पुस्तकांमध्ये प्रकाशित केलं गेलं होतं. तर प्रभुपादांची इच्छा होती की 2 महिने कालावधी तुमच्याकडे, 2 महिन्यामध्ये मला पूर्ण चैतन्य चरितामृत पब्लिश करून हवंय. गुरुमुखे पद्मवाक्य चित्ते ते करूया इत्यादी. रामेश्वर मुनी म्हटलं की ठीक आहे प्रभुपाद, तुमची इच्छा आहे तर आम्ही करू. विचार करा कसं केलं असेल ह्या लोकांनी. प्रभुपादांचे शिष्य होते, दिवस रात्र केवळ त्या प्रिंटिंग प्रेस मध्ये पडलेले असायचे. कोणी त्या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग करताय, कोणी व्यक्ती पेंटिंग काढताय, कोणी ते कव्हर डिझाईन करताय. अशा प्रकारे 2 महिन्यामध्ये अथक प्रयास करून त्यांनी जे चैतन्य चरित्र जे आपल्याकडे आज उपलब्ध आहे, अतिशय इझिली उपलब्ध आहे. आताही कृष्णमयामध्ये गेलात तर आपल्याला चैतन्य चरित्र मिळेल. ते चैतन्य चरितामृत 2 महिन्यामध्ये प्रकाशित केलं प्रभुपादांच्या शिष्यांनी, प्रभुपादांचे तात्पर्य सहित. तर एकदा कोणी प्रभुपादांना प्रश्न विचारला, प्रभुपाद, तुमचं सर्वात आवडतं बंगाली स्वीट कोणतं आहे? प्रभुपादांनी उत्तर दिलं, चैतन्य चरितामृत, बंगाली स्वीट. आणि तुम्ही जर वाचाल तुम्हालाही कळेल की बंगाली आणि मराठी भाषा ही बऱ्यापैकी मिळती जुळती आहे. बरेच बंगाली श्लोक वाचता वाचता तुम्हाला कळेल की या श्लोकामध्ये काय म्हटलंय. संस्कृत भाषा त्या तुलनेत खूप जटिल आहे. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी चरितामृत एक विशेष स्थान दिलं. आणि प्रभुपाद हे म्हणायचे की चैतन्य चरितामृत नित्य कर पान. कविराज गोस्वामी म्हणतात, चैतन्य चरितामृत नित्य कर पान, यहा होते प्रेमानंद भक्ती तत्व ज्ञान. नित्यपान म्हणजे नेहमी आपण चैतन्य चरितामृताचं पान करायला पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल? भक्ती तत्व काय आहे ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजेल. भक्ती तत्व ज्ञान, ज्ञान पण आपल्याला मिळेल, आणि जो आनंदाचा अनुभव आहे तो सुद्धा आपल्याला मिळेल. आनंद पण मिळेल, तत्वज्ञान पण मिळेल. आणि असं म्हणतात बरेच जण की जर आदिलीला जर आपण चांगल्या प्रकारे वाचन केलं, चैतन्य चरितामृताचे 3 भाग आहेत, आदिलीला, मध्य आणि अंत्यलीला. तर ज्याही व्यक्तीने आदिलीला चांगल्या प्रकारे अध्ययन केलंय, त्याला कोणत्याही प्रकारचे फिलॉसॉफिकल डाऊट्स राहणार नाही. कोणत्याही प्रकारचे तात्विक जे म्हणतो ना आपण प्रश्न, कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे आणि त्याची जी फिलॉसॉफी आहे त्याबद्दल कसलीही शंका त्याच्या डोक्यामध्ये राहणार नाही. अशा प्रकारे कविराज गोस्वामींनी चैतन्य चरितामृत लिहिलेलं आहे. आणि त्यांची बुद्धिमत्ता काय होती? 90 वर्षाचे असताना लिहितायत, म्हणताय मला दिसत नाहीये, मला ऐकायला येत नाहीये, तरी सुद्धा मी लिहितोय. आणि पुन्हा पुन्हा जे येणारे रीडर आहेत म्हणजे आपण सर्व, त्यांना सुद्धा आशीर्वाद देत आहेत. तर म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये चैतन्य चरितामृतचं वाचन करायला पाहिजे. जेव्हापासून मला कळलं की मला हा रविवारचा भागवतम गौरकथा वाचायचा आहे, तेव्हापासून मी सुद्धा वाचायला सुरुवात केली. मी ब्रजवारी प्रभूंचे काही लेक्चर्स ऐकले, इंद्रम्न महाराजांचे काही लेक्चर ऐकले, राधान महाराजांचे काही लेक्चर ऐकले. तर अशा प्रकारे मला सुद्धा चैतन्य चरितामध्ये गोडी निर्माण झाली.
तर आपली जे मंदिर व्यवस्थापन समिती त्यांचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो आणि नंदवाल प्रभूंचे सुद्धा आभार मानू इच्छितो आणि तुम्ही सगळ्यांचे सुद्धा आभार मानू इच्छितो की आज तुमच्या सगळ्यांच्या समक्ष मला गौर कथा करण्याचा हा अवसर आपण प्रदान केला. तर खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी विराम घेऊया. श्री कृष्णदास कविराज गोस्वामी की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. श्री नित्यानंद प्रभु की जय. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तुम्ही खूप कमी वेळात आम्हाला तयारी करून खूप छान लेक्चर्स ऐकून आणि खूप महाराजांचं आणि व्रजविजय प्रभूंचे लेक्चर ऐकून आम्हाला जे आज नेक्टर दिलं आहे त्याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तुमचे 3 वेळा हरिबोल करून आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.